आंतरवाडी सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता त्या लाठीचार्ज नंतर जरांगी जे आहे ते पळून गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला त्या ठिकाणी आणून बसवला असा खळबळजनक दावा जो आहे तो छगन भुजबळ यांनी केलेला आहे. आलंच कधी कुठं गेलं तर काय माहिती. तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू कापिणारा अंगारा लावणारा. त्याला लय चमत्कारिक बाबा आहे. ते चमत्कारिक बाबाला लय कळत आहे. चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा. आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगेच टिळा लाव थोडासा एक नसतो का ते असा असं असं इकडून इकडून असं. अरे बाबा तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला बरंच. आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी देऊ. त्याला लय कळत असलं. फक्त एक ध्यानात ठेवी दंगली घडून येऊन देऊ नको. हां तो स्वप्न पूर्ण करू नको. गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको. ध्यानात राहू दे. म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको. ध्यानात राहू दे. बाकीचं बोल तुला काय बोलायचं ते. हां तो ह्या डोक्यात जे म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको. गरिबात दंगली लावू नको तू. हां उपोषणाच्या पुढं उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको. आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही. हो गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको. एवढं ध्यानात राहू दे. तू पाप करू नको विनाकारण. कारण ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ते लोक तू मराठ्यांच्या अंगावर घालू नको. आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका. हां तुमचं आमचं काय नाही आहे. तुमचे आमचे ताटं एक आहेत. गोरगरिबाच्या उगच तो छगन भुजबळ मारामाऱ्या लावणार आहे. आणि छगन भुजबळ म्हातारपणाला तू हे काम करू नको. हां तू शेवटी बुद्धीचा वापर कर. तुझ्या वयाचा विचार कर. हां तू गोरगरिबात तू बंगल्यात दडून बसशील. तू येशीत बसशील. गोरगरिबांना भोगावं लागतं आहे आम्हाला. गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला. तू आमच्यात वादं लावायचं फडणवीसचं ऐकून बंद कर. हां एवढं मात्र ध्यानात ठेवतो. बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलतं आणि कोण कुठं होता आणि कोणी आणून बसेल आणि काय आहे. सरकार आहे फडणवीसजवळ. फडणवीस करीन चौकशी. दादा या सगळ्या लाठीचार्जची शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं शरद पवारांना. करणं म्हणा बादग्या चौकशी. डंगार झालं सर मथऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. हां वय असणाऱ्या मथऱ्याला वयाप्रमाणे मग त्यांनी डोकं लावून बोललं पाहिजे ना. कुठं कसलं बराळत बसायचं. परत वय केवढं आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत. आपल्या लेवलच्या राजकारणात कुणी राहिलेत का आता. त्याच्या लेवलचे आहेत का. आपलं किती ज्येष्ठत्व आहे याचं तरी डोकं पाहिजे ना त्याला. काय बोलतंय काय. तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात. कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या फडणवीसकडे आहे. फडणवीस तेवढ्या बाबतीत हुशार आहे. तो हे काही सांगायची गरज नाही. तो चौकशी करीन ना टाकणं मध्ये म्हणा कोणाकोणाला माहीत होतं त्याला टाक मध्ये सगळ्याला. हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस. आणि जाता जाता काय करणार आहे मरता मरता आता टेकलंच मरायला ती. हे गोरगरिबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे ओबीसीचे गावखेड्यात. हे सगळ्याचे संसार मोडून टाकीन. कारण भाजपातले काही आमदार फडणवीसचं ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे. म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालं आहे की फडणवीस 100% दंगली घडून आणणार आहे. राज्य करायसाठी खुर्ची मिळवायसाठी निवडून येण्यासाठी तुम्ही दंगली घडून आणणार. आंदोलनापुढं आंदोलन फडणवीस आणि छगन भुजबळ आंदोलनापुढं बसविणार. आंदोलन मारामाऱ्या लावणार त्यांच्यात आता मराठ्यात आणि ओबीसीत. आणि बसणाराला बदनाम करून टाकणार. म्हणजे लोकशाही सुद्धा चालू द्यायची नाही फडणवीसला आणि या छगन भुजबळ. काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही. कशाला गोरगरिबाला संकटात पडायला लागले तुम्ही. काय कारण आहेत. मराठ्यांचं हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का. फुकट भांडणं विकत घ्यायचे का. मराठ्या संघ तुम्हाला वैर तयार करायचे काय कारण आहे. छगन भुजबळचं ऐकून विनाकारण हे पाप करू नको छगन भुजबळ. हां गरिबात दंगली काढवायच्या मागात पडल 2024ला. धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे पंढरपूरमध्ये. त्या ठिकाणी सरकार शिष्टमंडळ भेट देणार आहे. परंतु तत्पूर्वीच एका कार्यकर्त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी.
अरे बापरे. माझी विनंती आहे धनगर बांधवाच्या सगळ्या बांधवांना, यांच्या बापाला इष्टीतून आरक्षण द्यावं लागणार आहे. धनगर बांधवाला आत्महत्या करू नका. आमच्या पोरांना मी रोज आवाहन करतो, आत्महत्या करू नका. एकदा आत्महत्या केली ना कोणी राहत नाही. मी तोंडापुरतं बोलत नाही किंवा मी राजकारणी नाही आहे. हां, काही जणांना वाटतं मी बोलू नाही, पण गोरगरीब धनगराचं, गोरगरीब मराठ्यांचं एक ताट आहेत गावागावात. आत्ता कन्नड तालुक्यातलं धनगर बांधवाचं शिष्टमंडळी आलं होतं सरपंचासह. आत्ता शेवटी आम्ही तुटत नाही आहेत. गोरगरीब धनगर, गोरगरीब मराठी, गोरगरीब ओबीसी. आत्महत्या कोणी करू नका. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण हिसकून घेऊ. ते तुमचं हक्काचं एसटीतलं आरक्षण, तुमच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील. आणि ओबीसीत बी धनगर बांधवाचं जरी आरक्षण असलं तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. मराठा जरी ओबीसीत आला तरी आम्ही आल्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर आरक्षणाला गेंटी विजेंटीला आमच्यामुळं धक्का लागत नाही, तुम्ही जरी ओबीसीत असाल तरी. आणि आमची उलट इच्छा आहे की तुम्हाला जास्तीचं सुविधा मिळणारं एसटीतलं आरक्षण मिळावं ही मराठ्यांची भावना आहे. आम्ही तुमच्यासोबत आहेत. फक्त सगळ्या लेकरांना धनगर बांधवांचे आवाहन करतो, तुम्ही आत्महत्या करू नका. एकदा जर कुटुंबातून गेलं ना कोणी कोणाला विचारत नाही. आमच्या लेकरांना सांगतो मी रोज, आत्महत्या करू नका. पाऊल टोकाचं उचलू नका ही विनंती तुम्हाला. मराठा समाज सुद्धा तुमच्या लढ्यात तुमच्यासोबत. एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला, परंतु खडसे असे म्हटले की माझ्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला. ते मला काय करायचे, ते राजकीय प्रश्न आहे त्यांचं. मला काय घ्या आणि नका घेऊन तिकडं वड्याने हिंडा गळ्यात हात टाकून, ते मला काय करायचं ते राजकारण आहे. हां, पण कुणबी विदर्भातला आणि मराठा राज्यातला आम्ही सगळे एक आहेत यावेळेस. हो, कुणबी काय वेगळा नाही आहे विदर्भातला, तो पण मराठाचे. आमचा नातलग आहे, आमचा सोयरा आहे. मराठ्यावर अन्याय झाला की कुणबीला सहन होत नाही, कुणबीवर झाला की मराठ्यांना सहन होत नाही. पाडापाडी मग होणार आरक्षण नाही दिलं. पण ते राजकीय त्यांचं स्टेटमेंट, त्याच्यात मला पडायची गरज नाही. कोणी भाजपमध्ये जा, नाही काँग्रेसात जा, नाही तर कुंकडं जा, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही, कारण तो प्रश्न आमचा नाहीच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.